नमस्कार, मी प्रमोदजी सस्ते. मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात निसर्गाने प्रत्येकाला 24 तास प्रदान केलेले आहेत. पण त्या 24 तासांचा उपयोग आपण कसा करतो, हेच आपल्या जीवनाचं खरं मोजमाप आहे. जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टीवरती आज अखेर विज्ञानालाही नियंत्रण मिळवता आले नाही. म्हणजेच माणूस कितीही प्रगत झाला तरी तो निसर्गाच्या नियमांच्या चौकटीतच अडकलेला आहे. पण आपल्या वैदिक परंपरेत, आध्यात्मिक साधनेत माणूस या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो असा ठाम दावा केला जातो. मग प्रश्न असा आहे, आजचा माणूस नेमका कोणत्या दिशेने चाललाय? एक बाजू आहे चार्वाक तत्वज्ञानाची. चार्वाक सांगतो, यावत जीवेत सुखम जीवेत. जितके जगाल तितके सुखाने जगा. उधार घ्या पण तूपच प्या. म्हणजे काय? भौतिक सुखांचा अतिरेक आज आहे, उद्या नाही, म्हणून उपभोग घ्या. आणि दुसरी बाजू आहे वैदिक तत्वज्ञानाची, जी सांगते धर्म, अर्थ, काम, मोक्ष. जीवन केवळ उपभोगासाठी नाही, तर संतुलित, जबाबदार आणि अंतिम मुक्तीसाठी आहे. आजचा समाज या दोन टोकामध्ये अडकलेला आहे. आपण चार्वाकाकडे झुकतोय का, की वैदिक मार्ग विसरत चाललो आहोत? मित्रांनो, आपण लोकशाहीत जगतो. संविधान आपल्याला सांगतं समता, स्वातंत्र्य, बंधुता. पण प्रत्यक्षात काय होते? स्वातंत्र्याचा अर्थ मनमानी घेतला जातो. समतेचा अर्थ स्पर्धा नको असा घेतला जातो. बंधुत्व केवळ घोषणामध्ये उरलंय. आज माणूस म्हणतोय, माझं जीवन माझे नियम. पण समाज, संस्कृती, जबाबदारी यांचं काय? लोकशाही म्हणजे केवळ अधिकार नाहीत, तर कर्तव्यही आहेत. आणि आज आपण अधिकारावर भर देतोय, कर्तव्य पूर्णपणे विसरलो आहोत. आजचा तरुण मोबाईल, सोशल मीडिया, तात्काळ सुख यामध्ये अडकलेला आहे. आपण विचार करतो का, आपल्या पूर्वजांनी काय दिलं? ही सनातन संस्कृती केवळ पूजा पाठ नाही, ही एक जीवन पद्धती आहे. संयम शिकवते, कर्तव्य शिकवते, त्याग शिकवते आणि शेवटी आत्मज्ञान देते. पण आज आपण काय करतो? संस्कृतीला मागासलेलं म्हणतो आणि पाश्चात्य अंधानुकरण करतो. हा विकास आहे का, की अधपतन? पुरुषार्थ म्हणजे काय? केवळ पैसा कमावणं, केवळ सुख उपभोगणं नाही. योग्य काय
ते समजून घेणं. अर्थ प्रामाणिक मार्गाने संपत्ती कमावणं. काम इच्छांची पूर्तता पण मर्यादित. मोक्ष अंतिम मुक्ती. या 4 पायऱ्या आहेत. आज आपण थेट काम आणि अर्थ मध्ये अडकलो आहोत. धर्म आणि मोक्ष पूर्णपणे विसरलो आहोत. म्हणूनच जीवनात असंतोष आहे, अशांतता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कोणावरही टीका करण्यासाठी नाही, तर आत्मपरीक्षणासाठी आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारूया. मी माझं जीवन कशासाठी जगतोय? माझं अंतिम उद्दिष्ट काय आहे? मी फक्त उपभोग घेतोय का, की काही मूल्यही जपतोय? लोकशाही आपल्याला स्वातंत्र्य देते, पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग कशासाठी करायचा हे ठरवणं आपल्या हातात आहे. चार्वाक की वैदिक, उपभोग की समर्पण, तात्पुरतं सुख की शाश्वत समाधान, निर्णय तुमचा आहे. धन्यवाद.